श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, काही माणसांच्या आयुष्यात सुख जन्माला येण्याआधी दुःखाची सावली अनेक वर्ष घर करून बसते. काहींच्या नशिबात बालपणापासूनच तुटकी चप्पल, फाटके कपडे, अर्धवट पोटभर जेवण आणि उद्याची काळजी लिहिलेली असते. अशा घरात स्वप्नही कुजबुजत जन्म घेतात, कारण मोठ्याने स्वप्न पाहणे इतकीही मोकळीक नसते. ज्यांच्या अंगणात रोज अभाव उतरतो त्यांना पैशाची किंमत कोणी शिकवत नाही. उपाशी रात्र त्यांची गुरु असते. चुलीत धूर नसेल तर आईच्या डोळ्यात धूर दाटतो. वडिलांच्या कपाळावर घाम नसतो तर काळजीचे खोल व्रण असतात. मुलं खेळण्याऐवजी परिस्थितीशी खेळायला शिकतात. अशीच एक वेळ येते की माणूस स्वतःलाच विचारतो, मी एवढा संघर्ष कोणत्या अपराधासाठी करतो आहे? त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नसतं, पण जीवनाच्या प्रदीर्घ अंधारात एक दिवा मात्र कायम पेटत राहतो. तो दिवा म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धेला दिशा देणारं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचं नाम म्हणजे जादूची कांडी नाही, ते मनाला उभं करणारी शक्ती आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा नामस्मरण मनाला सांगतं, आता थांबू नकोस. बाहेरचा रस्ता दिसत नसला तरी आतला धीर जागा होऊ लागतो. किती वेळा असा प्रसंग आला असेल की हातात काम नव्हतं, घरात पैसाही नव्हता आणि भविष्य धुक्यात हरवल्यासारखं वाटत होतं, पण त्या क्षणी जर मनाने हार मानली नाही तर तीच खरी सुरुवात असते. स्वामींचं नाव ओठांवर आलं की परिस्थिती एका क्षणात बदलतेच असं नाही, पण परिस्थितीला सामोरे जाणारं मन बदलू लागतं आणि अनेकदा हाच बदल आयुष्याला नवं वळण देतो. संघर्ष हा शाप नाही, संघर्ष म्हणजे नियतीने घडवलेली भट्टी आहे. सोने जसं अग्नीतून तावून सुलाखून तेजस्वी होतं, तसंच माणूस संकटातून परिपक्व होतो. ज्याने उपाशीपणाचा दाह अनुभवला आहे तो दुसऱ्याच्या भुकेची किंमत जाणतो. ज्याने अपमान पचवला आहे तो नम्रतेची ताकद ओळखतो. स्वामींच्या चरणी बसणारा भक्त अनेकदा एक गोष्ट सांगतो, माझी परिस्थिती लगेच बदलली नाही, पण माझा दृष्टिकोन बदलला. हीच खरी कृपा आहे, कारण धैर्य जागं झालं की संधी दिसू लागतात. आत्मविश्वास वाढला की प्रयत्न वाढतात. प्रयत्न वाढले की यशाची दारं हळूहळू उघडू लागतात. लक्षात ठेवा, नदीला समुद्र गाठण्यासाठी दगडांशी भांडावं लागतं. झाडाला आकाशाला स्पर्श करायचा असेल तर वादळं सहन करावी लागतात आणि माणसाला उंच भरारी घ्यायची असेल तर संकटाची परीक्षा द्यावीच लागते. ज्याने संघर्ष टाळला त्याने स्वतःचं सामर्थ्य कधीच ओळखलं नाही. कधी कधी आपण म्हणतो, स्वामी माझं ऐकत का नाही? पण कदाचित स्वामी म्हणत असतील, मी तुला तुटू देत नाही, तुला घडवत आहे. प्रत्येक अश्रू हा पराभव नसतो. काही अश्रू भविष्यातील विजयाची बीज घेऊन येतात. ज्यांनी आयुष्यभर गरिबी पाहिली आहे त्यांना माहीत असतं एक रुपयाचंही मोल किती असतं. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आशेचं मोल. आशा संपली की माणूस जिवंत असूनही हरतो, आणि आशा जिवंत असेल तर रिकाम्या हातांनाही तो पुन्हा उभा राहू शकतो. स्वामींचं नाम म्हणजे आशेची अखंड वाहणारी गंगा. त्या नामात मन शांत होतं, राग वितळतो, भीतीचा धूर विरघळतो, उद्याची चिंता कमी होते. मग माणूस नव्या जोमाने कामाला लागतो. हेच नाम त्याला परत परत उभं राहण्याची हिंमत देतं. आज तुमच्याकडे कमी असेल, पण त्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही. गरिबी ही माणसाची ओळख नसते, ती फक्त एक अवस्था असते. सूर्यालाही उगवण्यापूर्वी रात्र सहन करावी लागते, म्हणून अंधार कायमचा नसतो. स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करा. प्रामाणिक परिश्रम सोडू नका. सत्याचा मार्ग सोडू नका. कोणाचं वाईट करू नका. संकट आली तर पळू नका. प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने सुरू करा, कारण श्रद्धा आणि कर्म एकत्र आले की जीवनात परिवर्तनाची पहाट उगवू लागते. कदाचित आजही तुमच्या घरात अभाव असेल, कदाचित अजूनही संघर्ष सुरू असेल, पण स्वतःला एकच वचन द्या, मी हार मानणार नाही. कारण ज्याच्या ओठांवर स्वामींचं नाव आणि हातात प्रामाणिक कष्ट असतात त्यांचं मन परिस्थितीपेक्षा मोठं होतं. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजू नका. तुमच्या संघर्षाचा प्रत्येक दिवस उद्याच्या यशाचा पाया घालत आहे. तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू एक दिवस समाधानाच्या हास्यात रूपांतरित होऊ शकतो. शेवटी एवढंच, वादळाने ज्याला झुकवलं त्यालाच आकाशाची उंची समजते. अभावाने ज्याला घडवलं त्यालाच समाधानाची श्रीमंती कळते. आणि स्वामींच्या नामाने ज्याने मनाला आधार दिला त्याला संकटही शेवटी जीवनाचे शिक्षक वाटू लागतात. आणि म्हणूनच मंडळी, स्वामी नामात अखंड डुंबून जा.
मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात
तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली, कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं, कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे 4ही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात.
किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला. आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला. आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी,
रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्यालाच संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते, त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ.
हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे चार शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची
उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही. ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात तुझ्याकडून काही होणार नाही. हे चार शब्द कानावर पडतात पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते.
कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात तुझ्याकडून काही होणार नाही. हे चार शब्द कानावर पडतात पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे.
कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही. ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते, त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे चार शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला.
मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही. ती वादळासारखी येत नाही. ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका, कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते, त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली. कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं. कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल.
तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही, ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका, कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते, त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली, कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं, कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा,
प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा, बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही. ती वादळासारखी येत नाही, ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते, एक संधी समोर येते, एक योग्य विचार मनात जन्म घेतो, एक चुकीचा निर्णय टळतो, एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण तुमच्या ओठांवरचं स्वामींचं नाम कधी थांबू देऊ नका. कारण अश्रू डोळे स्वच्छ करतात आणि नाम मन शुद्ध करतं. एक दिवस असा उगवेल ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांवर हसले होते तेच लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशी अहंकार बाळगू नका, कारण संघर्षाने शिकलेला नम्रपणा हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी एवढंच, ज्याच्या पायाखाली काट्यांचा रस्ता होता त्यालाच फुलांचा सुगंध खऱ्या अर्थाने कळतो. ज्याच्या आयुष्याने अपमानाचे विष प्यायले त्यालाच सन्मानाचे अमृत गोड लागते. आणि ज्याच्या ओठांवर प्रत्येक वादळात श्री स्वामी समर्थ हे नाव जिवंत राहते, त्याच्या मनातील दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबी माणसाला फक्त भुकेची ओळख करून देत नाही, तर ती जगाचे खरे चेहरेही दाखवते. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो तोपर्यंत नात्यांचे आवाज गोड असतात, पण जेव्हा खिशात वारा वाहतो तेव्हा अनेकांची भाषा बदलते. दारावर ज्या कालपर्यंत तुमच्यासाठी आसनं अंथरली जात होती त्याच दारावर आज शांततेचे कुलूप लागते. कधी कधी नियती माणसाला अशा चौकात आणून उभी करते जिथे चारही वाटा दिसतात, पण एकाही वाटेवर चालण्याची ताकद उरत नाही. मनात स्वप्नांचा राजवाडा उभा असतो, पण वास्तवाची झंझावाती वादळे त्या राजवाड्याला क्षणात धुळीत मिळवतात. लोक म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही. हे 4 शब्द कानावर पडतात, पण त्यांच्या जखमा थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. किती वेळा असे झाले असेल की काम मागायला गेल्यावर नकार मिळाला, मदत मागितली तर उपदेश मिळाला, विश्वास ठेवला तर विश्वासघात झाला, आपल्या माणसांनीच पाठ फिरवली आणि त्या क्षणी वाटले आता आयुष्याने आपल्याला विसरून टाकले आहे. पण मंडळी, रात्र जितकी गडद असते तितकाच पहाटेचा पहिला किरण तेजस्वी असतो. अशीच एक रात्र असते जिथे माणूस सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे बसतो. डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर शब्द नसतात, आणि त्या शांततेत एकच नाव अलगद उमटते, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना बाहेरचा अंधार लगेच नाहीसा होत नाही, पण मनात विझलेली वात पुन्हा पेटू लागते. स्वामींचे नाम म्हणजे वाळवंटात अचानक सापडलेला पाण्याचा झरा नाही, ते तहान सहन करण्याचे सामर्थ्य देणारे अमृत आहे. ते संकट पुसून टाकत नाही, पण संकटापुढे न झुकण्याची उभी कणा देतं. लक्षात ठेवा, जे झाड फळांनी भरलेलं असतं त्याच्यावरच दगड जास्त पडतात. ज्याच्या आयुष्यात मोठेपणा लिहिलेला असतो त्याला संघर्षाची परीक्षा अधिक कठीण असते. कारण नियतीला सामान्य माणूस तयार करायचा नसतो, तिला धैर्याचा पर्वत घडवायचा असतो. किती विचित्र आहे ना, जेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जगता तेव्हा कोणी विचारत नाही, पण एक दिवस तुमचे प्रयत्न फुलू लागले की तेच लोक म्हणतात याचं नशीब जोरावर आहे. कोणालाच त्या रात्री दिसत नाहीत ज्या रात्री उपाशी झोप लागली, कोणालाच त्या रात्री अश्रूंची गणितं कळत नाहीत जेव्हा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांसमोर हसावं लागलं, कोणालाच त्या प्रार्थना ऐकू येत नाहीत ज्या अंधारात स्वामींचं नाव घेत घेत मनाने हार मानण्यास नकार दिला. मंडळी, जीवन हा आरसा आहे. तुम्ही त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो रागच परत देईल. तुम्ही त्याच्याकडे आशेने पाहिलं तर तो नव्या संधी दाखवेल. स्वामींची भक्ती म्हणजे हातावर हात ठेवून चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा, प्रत्येक पराभवानंतर पुन्हा चालायला सुरुवात करणे, प्रत्येक नकारानंतर स्वतःवरचा विश्वास न हरवणे. लक्षात ठेवा,
बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने झेपावतो. तसंच आयुष्यही असतं. कधी कधी नियती तुम्हाला खूप मागे खेचते, कारण पुढे तुमच्यासाठी अधिक मोठी झेप तयार असते. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आवाज करत नाही. ती वादळासारखी येत नाही. ती दवबिंदूसारखी अलगद उतरते. एका योग्य माणसाची भेट घडवते. एक संधी समोर येते. एक योग्य विचार मनात जन्म घेतो. एक चुकीचा निर्णय टळतो. एक नवी दिशा दिसते आणि मग हळूहळू आयुष्य बदलू लागते. त्या बदलाचा गजर जगाला ऐकू येत नाही, पण ज्याने संघर्ष सोसला असतो त्याला प्रत्येक छोटंसं यश पर्वत जिंकल्यासारखं वाटतं. आज जर तुमच्यावर संकट असेल तर स्वतःला दोष देऊ नका. संकट म्हणजे शेवट नाही, ते तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे विद्यापीठ आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या.